जिथं मी उभा आहे ही जी प्लेस आहे ना ही पण खूप ऐतिहासिक आहे. म्हणजे ही घाटी आहे. घाटी याचा अर्थ कोकणामध्ये असा असतो की हा जुना रस्ता आहे. आता मी गाडीवर येत होतो, काका मला त्यांच्या बागेमध्ये टूर करत होते आणि येताना इतका ऑफ रोड म्हणजे ऑफ रोड होता की बाईक चालवताना आता पडतोय मग पडतोय असं वाटायचं. पण त्यांना खूप चांगली सवय होती, त्यांच्या मागे मागे आम्ही आमच्या गाड्या घेऊन आलो. पण हा जो रस्ता आहे हा रस्ता छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये बनवलेला रस्ता आहे. म्हणजे इथे जे चिरे दिसत आहेत हे दगडाचे चिरे आहेत, हे असं कट करून त्या काळात ठेवलेले आहेत आणि तो रस्ता अजूनही आहे. म्हणजे सिंधुदुर्ग किल्ल्यावरून त्यावेळी घोड्यावर त्यांचं जे सैन्य होतं ते इथून जायचं आणि पुढे मसुरे नावाचं गाव आहे, तिथे एक त्यांचा गड आहे आणि भरतगड आहे. हा भरतगड नावाचा एक गड आहे आणि सिंधुदुर्ग किल्ल्यावरून भरतगडला जाण्याचा हा जो मार्ग होता हा शिवकालीन घाटी असं म्हणतात त्याला. आणि त्या काळात बांधलेला हा रोड आणि अजून पण चांगल्या अवस्थेत आहे. नाहीतर आपले रोड जे आपण बांधतो आत्ताचे जे दर 6 महिन्याला खराब होतात, पण हे कमाल आहे. सिमेंट नाही, काहीच नाही, सिमेंट नाही, काहीच नाही याच्यामध्ये, फक्त लावलेलं आहे, फिटिंग केली आहे. म्हणजे फक्त फिटिंग करून इतक्या वर्षांतर कितीतरी पाऊस ऊन वारा यांनी पाहिलाय पण अजून हे मजबूत आहे. 4-5 फूट रुंदीचे लांबीचे आहेत दगड, 4-5 फूट लांबीचे दगड आहेत म्हणजे सॅल्यूट आहे महाराजांच्या व्हिजनला, त्यांच्या कामाला, आणि म्हणूनच ते महाराज होते. खतरनाक आहे. तर ही घाटी आता मी चढणार आहे. याला शिवकालीन बाण घाटी असं म्हणतात कारण ही बाणासारखी सरळ आहे आणि त्या काळात बाणासारखे सरळ ते घोड्यावरून असं जायचे सगळे आपले मराठे आणि मावळे. मला आता चढताना मात्र खूप दम लागतोय कारण आत्ताची आपली पिढी जी व्यायाम करत नाही, काही नाही करत, थोडंसं पोट मला आलेलं आहे. पण बघू जरा आपण प्रॅक्टिस करू, चढायला येते का आपल्याला.